फडके सरकारचं भुजबळांचं पण आता सुरू आहे. भुजबळ म्हणतायत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे. नाही, याला घुसखोरी नाही म्हणता येणार, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली. ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं. मग विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा. पण त्याला पक्क माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडतेत कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे. कारण मी एकदा बघा पाठीमागं 2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती, मुंबईला जायची त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होतं की हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ अशी मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ती मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले. फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण कशासाठी झुंजतोय, कोणासाठी झुंजतोय. आपल्यासाठी जीवपणाला गरिबाचे पोरं लावतात. माझे गरीब गरीब लेकरं मुंबईला गेले, आज मुंबईला त्या दिवशी करोडोनं, म्हणून आज विजय घेऊन वापस आले. हे आता काय नुसते लिखी नाहीये, ड्राफ्ट नाहीये, याला JR म्हणतात, गव्हर्नमेंट रूल येतो. तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा. त्या नव्या GR मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असं त्यांचं म्हणणं आहे. भुजबळांचं नवा GR आलाय तुमच्याबरोबर, ते आमच्यात आलंय तर त्यामुळे ओबीसीत वाटेकरी वाढत चालले आहेत सगळे. अहो ते आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो, ते आमच्यात आलाय. फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं, हे नको आपल्याला तर घ्या. आम्ही 1881 ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो. हे 89ला आलंय आत्ता. आम्ही पूर्वीचेच आहेत. फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली, आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं, समाज एका प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे. आणि आम्ही ते टप्प्याटप्प्यात मिळवलं. त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करतंय, कोण काय म्हणतंय त्याच्यावर ध्यान द्यायची गरज काय. हैदराबाद गॅझेटच्या या ओळख आहे, ऐका ना, ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे. आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा चिंता काही व्यक्त करतात असं मला वाटतं. नाही, शक्यतो ते पुसून नाही द्यायचा. कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत, त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत. पण काय असतं, आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकेतो. शक्यतो तो टेकला बी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाहीये. तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही. त्याच्यापेक्षा हुशार असू नये, त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते, परंतु होऊ देणार नाही. कारण ती खोड असती. जसं की मराठ्यांना आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता. पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरग आम्ही वस्तात भेटलो, कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाहीत. त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही. आणि आता तेच आहे त्यांचं, कारण त्याला JR चांगला कळतो. त्याला JR काय गोष्ट आहे, कारण त्यांनी 3-4 मोठे पक्ष हाताळलेत. बहुमताच्या 3 ते 5 सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या. प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली. त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहिती आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठे 100% आता आरक्षणात गेले. त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय, फमरावर मराठ्यांनी नाही जगायचं. कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी. आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची, आपण ती कमी नाही होऊ द्यायची. मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही. कारण मी जर ढिला पडलो ना, उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे. एखादी चूक झाली दुरुस्त करू नका, काय अडचण आहे. पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला, अपमान केला, कुणीतरी अफवा पसरल्या, खोटं नाटं सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ. त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली.
एक महत्वाचं आहे, हैदराबाद गॅझेटच्या GR ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे. आम्ही कोर्टात जाणार आणि हे समक्ष लावणार. जाय म्हणा, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार? कायच होणार, त्याला काय होणार? गॅजेट हे काय JR कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना. JR कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी दस्तऐवज आहे. त्याचा JR काढलेला आहे. त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी. सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात. कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होतंय ना, तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो. मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे, मंडलचं. अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी, अध्यादेशावर, अहवालावर नाही, अध्यादेशावर जिवंत आहे.